कुठे मुलगा मित्र आहे का पुत्र आहे बायको आहे का कैचा पुत्र दारा कुठं बायको आहे कुठं पोरगा आहे कैचे पुत्र दारा मित्र पुन्हा देव आला ध्यानात हे केले देवानं कोणी केलं हे सगळं निर्माण देवानं केलंय अन्य मानले करणारा तो आणि मानणारा मी तर त्यानं केलं तर केलं त्याच्या कर्मातून त्या बाजूला होता येतं तुला कशाला खरं मानलं त्यानं केलं व्यवहाराकरता केलं तुमच्या का खरं मानून दुःख सुख भोगाई करता व्यवहाराकरता केलं ना राव व्यवहार करून आनंदात राहता यायचा त्याग करता येईल का तशी अक्कल नसल्यामुळं ह्यो जास्त पंगळून गेलाय तरी देवावर तितका ठेवलाय कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका म्हणे तेव्हा कशाला घातला ह्यो पसारा नाही का काऊन केला हा सगळा पसारा आता एवढा पसारा केलेला खरा मानताय का पसारा पसाऱ्या खरा वाटतो म्हणून अडचण आहे का पसाऱ्या मुलं अडचण आहे सोपं उदाहरण आहे चिंतीच्या पुढं प्रतिबिंब आलंय आता तिच्या पुढं प्रतिबिंब आलं तर तिला काही अडचण करायला का ते तिच्यावर धावायलं का तिला काही टाकून बोलायलं कमी जास्त काय तुम्ही आले येऊ नाही पण आले असं तरी म्हणली का ती गोष्टच नाही का तिचा शब्द बी नाही ती न बोलता हे तिच्या पाठीमागे हात पाय धुवून लागली कोणाच्या कोणाचं चाललंय हे का काय चाललंय काय तमाशा लावलाय आपण आणि हा तमाशा संतांना माहितीये देवाला माहितीये पण देव सांगत नाही बरं कारण त्याला भक्त तसे लागते तो काही सांगत नाही का पण हे धोरणी भक्त लागते त्याला काही भक्त इमानदार लागते इमानदार लागते सगळं जीवन पांडवाने अर्पण केलं होतं महाराज नाही का सगळं जीवन सर्वस्व त्याला अर्पण केलं होतं खाता गाता झोपता जेवता बसता उठता भांडताना सुद्धा हरी नाथ महाराजांना वर्णन केलं एका भांगामध्ये हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला कापता सर्व कार्य करिता हरी बोला एकांती हरी बोला लोकांची देह त्यागा अंती हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता वैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका असं जीवन होतं पांडवाचं नाही का भांडताना सुद्धा देव ध्यानात होतं का भांडण देव ध्यानात होता म्हणून भांडणात पण दिवस मागितलं त्यानं भारताला कुठं मागितलंय काल दत्ता विषय काय करू दुर्योधनानं भारताला मागितला का देव भारताला मागणारे दुर्योधन असते कार आपल्याला काय वाटतं काय भेटा देवा दुर्योधनाच्या जावलं तेच ना तुकाराम महाराज बरेच घेतात तुम्हाला बोलायचं त्याच्या उद्देशाने काही बोलत नाही बरं नाही का भारताला मागणारी कोणाच्या आवडती चालते अरे आणि देव मागणार पांडवाच्या आपल्याला आवडत मला काय दिसतंय त्याने भारतानं मागितलं होतं का अर्जुनाला नाही मागितला आणि गरज होती भांडणाची भांडणाला भारताना लागतोय नाही का भांडायला भारताना लागतो पण पाठीला देव असल्यावर भारताना नसल्याला निर्माण होतो नाही का देव नसल्यावर नाही काय म्हणतात ना देव झाला माग पाठी वरा नसते विघ्न येते घरा अशी म्हणून त्या अर्जुनानं देव मागितलाय म्हणून त्या देवानं अर्जुनाला सांगितलंय बाबा अर्जुना अरे लक्ष दे बाबा माझ्याकडे नाही का कसं लक्ष दे सांगितलं बाबा तुला पूर्ण वेळ मिळत नसला तर एक काम कर अथवा हे चित्त मन बुद्धी सहित मदत हाई आचंबित नसे कशी देऊ सगळं मन बुद्धी चित्त जर तुम्हाला देऊ शकत नसतील तर जाऊ दे नको देऊ बाबा पण काय कर तरी गाय शेकरी या आठा प्रहारा माधारी मोज के निमिष भरी देत जाई काय आवडत होतं देवाला बी त्या अर्जुनाचं रूपक किती आवडत होतं अर्जुना
सगळं मन बुद्धी सहित चित्त तुम्हाला देऊ शकत नाहीस. पण एक काम कर ना, निमिषभर 8 प्रहर आहेत 24 तासात. 3-3 तासाचा एक प्रहर आहे नाही का. 8 त्रिक 24. मग एक काम कर, तरी गा ऐसे करी या 8 प्रहरा माघारी मोठ के निमिष भरतेत जाई. मग जे जे का निमिख ते कशील माझे सुख तेथील अरोचक विषय घेईल. ज्या ज्या तो असणाऱ्या निमिषाला काय करतो ते लय मोठे निमिष झाले की एका जागेवर करते सगळे निमिष देत आहे आणि ते सगळे निमिष एका जागेवर करत आहे. सगळे थेंब एका जागेवर केल्यावर काय होते पावसात गावाची गावं वाहून जातात. सगळे एक थेंब जागेवर झाले होते. तसे निमिष एका जागेवर देतात नाही का. मग काय होईल ते निमिष दिल्यावर अरोचक विषय घेईल नाही का. मग असा विषय घेतल्यानंतर काय होईल, त्या विषयाने काय होईल, असं तुझं चित्त शुद्ध होऊन जाईल. जैसे शरद कालरी घे आणि सरिता ओह टोला घे तैसे चित्त निघे प्रपंचातून. महा कधी शरद काल निर्माण झाला, शरद ऋतू निर्माण झाल्यावर नद्या कणकण होत असतात, आखडायला लागतात. दिवाळी पोस झाला ना, मग शरद ऋतू लागत. शरद ऋतू लागला की सगळे उपसे सिंचन सुरू असतात, पावसाळा बंद असतो, मग नद्या ओहटू लागतात. तैसे शरद कालरी घे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त निघेले वेगे प्रपंचोनी. बघा मग त्याच्यातून चित्त हळूहळू त्याच्यात निघल. आणि एकदा का त्याच्यातून निघलं ना, मग निघल्यानंतर काय होईल पहा, चित्त निघेल वेगे प्रपंचोनी. आणि निघल्यावर हळूहळू पंडूस होता मीच होईल. तैसे भोगातून निघता चित्त मदची माझी निघता हळूहळू पंडूस होता मीच होईल. भोगातून चित्त निघल आणि काय होईल, मीच होऊन जाईल. आता मीच होऊन गेल्या चित्ताला काऊन नाही देव सांगायचा. त्याचं काय झालं होतं, चित्त देवच झालं होतं म्हणून त्याला सांगितलंय देवानं. देवाला माहित होतं त्याच्याच हातची सगळी करणी म्हणून त्याला सांगितलंय. आपल्याला काऊन सांगा ना, आपल्या चित्तात देव आहे का देवात चित्त आहे. देवाचं चित्त नाही, देव नाही. आपल्या चित्तात देव नाही, आपल्या चित्तात संसार आहे नाही का. चित्तात देव आहे का संसार, संसार आहे भरलेला. आणि संसार खरा आहे का खोटा, खोटा आहे का नाहीच, तो नाहीच. पण आपण त्याला कल्पिले आणि त्याला कल्पिले असल्यामुळे आपलं स्वरूप काय आहे हे आपल्या ध्यानात नाही. ही माहिती संतांना ज्ञान पाहिजे. पण महाराज त्या संतांना दम निघत नाही हो पुढं तसे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्याचा दम निघत नाही महाराज. हे पाण्या वाचून बुडायलेत, पाण्यात बुडायलेत का, पाण्या वाचून बुडाले, अग्नी वाचून जळायलेत. हे बरं वाटतं का. अग्नी जळाले आपल्या समोर एखादा माणूस तर आपल्याला काय वाटेल, बुडी टाका वाटेल जास्त ते तो माणूस असल्यावर. पाण्या वाचून बुडायलेत, अग्नी वाचून जळालेत. संतांना माहिती म्हणून संत तळमळ करतात त्यांना बाजूला करण्याची. पण ते बाजूला करीत असताना जर बरेचसे विचित्र स्वभावाचे लोक असतात नाही का. पण त्या संताबद्दल काय सांगते सांगतात येत नाही म्हणून तुकोबाराय अभंग पुढे येणार आहे. आता बऱ्याच जागेवर सांगितलं संतांची संगत करा, संतांची संगत करा, पण त्या संतांच्या संगतीत जास्त घनिष्ठ राहू नका असं तुकोबारायचे एक वचन आहे. संत संगतीने न करावा वास. फार माणूस स्वच्छ बुद्धीचा लागतो त्याला. आपली बुद्धी मलिन असल्यामुळं एखाद्या संतांच्या ठिकाणी काही दुर्गुण जर अनुभवाला आले लगेच माणूस बाजूला टव करतो. कारण संतांकडे दुर्गुण कुठं असतात का, ते बाधित झालेले असतात. कसे असतात ते, त्याला काटे नसतात, बाधित झालेले असतात. बस गारड्याच्या सर्पासारखे असतात. आणि म्हणून ते जर पाहिले तर हे साधक त्याला भाव करत, त्याला वाटतं महाराज असून असं करायला म्हणल्यावर हे महाराजच नाही त्याच्या बघले. म्हणून त्याच्या संग सतत राहू नये. संगतीने न करावा वास का, त्याने गुणदोषांगा येतील पुढे अभंग येणार. मग तया दोषा नाही परिहार,
त्या महाराज पण तेही दोष संतांच्या ठिकाणी निवृत्त होता, पण संतांबद्दलच द्वेष निर्माण झाल्यावर कुठं निर्माण ते निवृत्त होतील का? म्हणून संतांच्या बद्दल तुकोबराय म्हणतो बाबा, मी तुम्हाला जे बोलायलो ना त्या बोलण्याबद्दल माझे गुणदोष गाऊ नका बरं, कारण मी तुम्हाला कोणत्या तरी कुसरानं बोलायलो का मी फार शहाण आहे म्हणून नाही. तुम्ही किती दुःखी व्हायले, दुःखी व्हायसारखं नसून म्हणून सांगायलो मी. दुःख व्हायसारखं वातावरण आहे का तुमच्या पुढं? अरे कसली बी कंडिशन असू दे गावाला, जीवाला दुःख व्हायसारखं काहीच नाही. लक्षात आलं का? आता कंडिशन ती आहे. कसा बी माणूस झोपलेला असू द्या, त्याला झोपीत रडायचं कामच नाही. झोपीत रडायसारखं काही कार्यक्रम होतो का? बघून स्वप्नात होत नाही का? रडतात माणसं, रडायसारखा प्रोग्राम असतो का? हे का माझं ते खोट्यातली खोट्यात कारभार झालाय रडायचा का खरी आणि खोटं रडायला का खरं? बरं असं व्यवहारात चालू आहे आता. पण त्याच जीवासमोर दुःख वाहण्यासारखा प्रसंग ईश्वराने निर्माण केलाच नाही, नाही तर त्याच्यावर दोष येईल ईश्वरावर. आलं का ईश्वर आहे बघ, निर्गुण्य दोष येईल. हा निर्गुण माणूस आहे, अरे रडायला लागलं ते धडधड. आणि जग कोणा केले? देवाने केले. ते असं कसं केलं? हे खुशाला हसायला स्वप्न तर हे रडायले, म्हणजे देवावर दोष नाही जाणार का तो? देवावर दोष जायसारखं तिथं काहीच झालं नाही का देवावर दोष जाईल? काहीच नाही. काय झालंय? म्हणून परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. परमात्मा अभिन्न निमित्त आणि उपादान कारण, तोच निमित्त तोच उपादान कारण आहे असं त्या जगाचा परमात्मा केला. पण ते जीवाच्या ध्यानात नाही, म्हणून जीव झोपीत आहे त्यांना जाग करतात संत. पण जाग करीत असताना जर जाग होणाऱ्यांना जर काही वाईट वाटलं तर तुम्हाला म्हणत बाबा, आम्ही काही पण त्या कुसरानं बोलत नाही तुम्हाला, तुमच्या वागणुकीनं तुम्ही बेजार आहेत. आणि त्या वागणुकीनं बेजार आहेत का समजुतीनं? काय नाही, समजुतीत करा कशानं होईल? नामस्मरण करा. फार शक्ती देवाच्या नावामध्ये. देवाच्या नावासारखी शक्ती कशात आहे? तृणाग्नी मिळेल असं ज्ञानोबराय सांगतात बरं, कारण त्यांनी अनुभवलंय ते. म्हणून तर ते नाम साधना आपल्या करता सोपी साधन काढले त्यांनी. एवढं ताकद आहे, जसं कचरा घनवट सरपण काळीने वायद्याबरोबर पेटन का? नाही पेटणार. त्याला बारीक चारा चुरा लागेल, आणि चारा चुरा उन्हाळ्यात असं काळी वडणं पेटणं संगच. तशी नामाची शक्ती वापरून पहा. आणि नाथ महाराजाचं तर म्हणणं आहे, व्यवहार परमार्थात एखाद्या पाय टाकलायचा जर असला तर व्यवहारात ते सगळी कामं बंद करावी लागतात. पण नामसाधना असे कोणतंच काम बंद करायची गरज नाही का? यत्न करायचा आहे नाही का? काल देश त्याची शुद्धी लागल, असा वेळ लागल, अवधी लागल, पण त्या वेळेला यज्ञ करायला चालेल का? नाही का? यज्ञाला पूजाला एकटाच चालेल का? त्याला जोडीदार लागतो नाही का? म्हणून तशा प्रकारे अनेक कर्माच्या विधानामध्ये प्रपंचाला बाजूला सारावं लागतं बाबा. पण नाम साधन करायला काही बाजूला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि फळ दोन्ही पक्ष उपाय उद्धारतील. दोन्ही बी पक्ष, आईकडचा बी आणि वडिलाकडचा बी. म्हणजे ते गदळ असो की कसे बी असो, गदळ असले तरी बी कमाल आहे. गदळ एक पाती तो इकडची बी, आणि ह्यानं नाम घेतल्यामुळे तो हिचा उद्धार होत. कसं शक्य होय? हा शक्य आहे. म्हणून तर ज्ञानोबराने लिहिलंय बाबा, त्या नामाच्या प्रभावानं नाम घेणाऱ्यांचं चित्त इतकं शुद्ध होतं, त्याला तिकडचे बी परमात्मा, इकडचे बी परमात्मा, ह्यो बी परमात्मा, सगळंच परमात्मा. त्याला वाटत काय कमाल वाटत कुळाचं काय आहे? आता राहिलं नाही गुळ खाता गुळ राहिलं का? दोन्ही पक्ष पाहिजे. आता याचा याला उद्धार करायचा त्याच्याहून करत नाही तर ते राहिलेच नाही ते. हे आता ह्याची जशी स्थिती असेल तसं होईल. हो द्यायचं, पण तरी मी मारणार नाही तर ते द्यायला दगडा पिलं बरं नाही ना. देवी संतांच्या पुढे गेल्या देवी परमात्मा आहेत ना. नाही गेले तरी परमात्मा आहेत म्हणा.
ते कुठस्थ लक्षात घ्या, एक आकाराला आलेला घट आहे आणि त्या घटातलं आकाश घटात असतानाच महाआकाश आहे म्हणा, नाही का? मग ते कुठस्थ असलेलं ते चैतन्य, ते कुठस्थ असलेलं बुद्धीच्या ते परमात्मा आहे. त्याला काही समजू त्याला ते कोणी परमात्मा आहे. झोपी गेलेला माणूस आहे आणि स्वप्न पडल्याप्रमाणे समजू लागला, मग काहून नाही दुःखी होणार तो? आता त्याला चेव आला कीच तो थांबून रडणं का कसं, आणि त्याला चेव आल्या होता तर रडणं थांबत नाही का? पण ते त्याच्याबद्दल झालं. पण ज्यांना हे माझे मायबाप समजले होते, इकडचे आईकडचे वडिलाकडचे, खरे ठरले नाही ना ते धरले खोटे भास मात्र. आई एक वडील कोणीच नाही का? मठातलं आकाश आणि घटातलं आकाश, माठातलं आकाश आणि लहानच्या घटातलं आकाश, घागरीतलं आकाश नवरा बायको आहेत का? कुठे घागर आकाश माठ आकाश नवरा बायको आहेत का? मानणारच अवघड का ते तसं आहे? मानणार मोकळं करायचं का ते मोकळं करायचं? मानणारा मोकळं करायचं आहे. आणि ते बिचारे बी मोकळेच आहेत, पण आता समजित नाही. पण त्याला काही मरण नाही बरं, इतकंच आहे की फिरते खूप, पण घरी येते ना का तरी फिरते का मरते? फिरते. मेल्यावर बा धब्बा लागला असता का? नाही मेल्यावर धबा लागेल, मेल्यावर धबा लागला असता. मरते का फिर नाही, घरात आल्यावर मरते का फिरते? फिरते आणि त्याच्या अंगातलं जेव्हा जीवन तेव्हा पुन्हा जागेवर येते. पण दोन्ही पक्षांचा उद्धार होणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? साधन काय हो? नामस्मरण आणि दोन्ही पक्षांचा उद्धार, असं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे. कसं संत सांगतात. म्हणून संत तुम्हाला टाकून बोलतात की काय करावं, ह्याला किती सांगितलं तर हे ऐकतच नाही. आणि सुखा करतात तर रुसरूस करतात, नाही का? सुखा करतात, चाललंय कुठं कुठं काही कुठं नाही करायला, भंडारे इथं करायचे तर तिथं घ्या. कोण कोण बेजार? सगळेच बेजार. अहंकार चाललाय का वाढायला? कमाले एकट्याला रेट 5-5 जण व्हायचे कशाला? भंडारे करायला घ्या. त्याचे भंडारे यायचे गंडुले, काम धंदे सोडा, तिथं जा जेवायला, नाही का? काय चाललंय, काय परमार्थ चुकीचा आहे का बरोबर आहे कोणी चाललं बी ना, आणि हे कोणाचं ऐकत बी नाही. आणि सांगणारे तर कमी नाहीत, पण सांगणारे तर ऐकत नाही. उलट त्या सांगणाऱ्यालाच काहीतरी कशात तरी काढतात. त्याला जोर काढायचा परमार्थ आवडतो का जोर जायचा? त्याच्या जोरामुळे दुसऱ्याला बी ते जर व्हावं लागतं ना, नाही का? काय फायदा आहे त्या असणाऱ्या परमार्थाचा? म्हणून त्या तशा परमार्थाला लागल्यापेक्षा ज्याच्यात परेशानी मिटन करायला बी लागत नाही. कारण करायला क्रिया म्हणलं की संसार, करणं म्हणलं की संसार, आणि दुसरं करणं दोन येतं. कर्माचं करणं, विचाराचं करणं. विचाराचं करणं वेगळं आहे आणि कर्माचं करणं. विचार करायला काय लागतं? कुठेही विचार करता येतो बरोबर, नाही का? दोघं तिघं जन्मू लागले, काय पाऊस यंदा बरोबर नाही, काय नाही. अरे कधी देव नाही, धर्म नाही, काय नाही, कशाला पाऊस पडत आहे का? कधी कुठं जाणं नाही, येणं नाही. ते म्हणले नाही, खरं देवाला वेळ द्यायलाच पाहिजे, कुठंतरी देवाबद्दल विचार करायलाच पाहिजे. ते म्हणले मग आता काय करायचं? ते म्हणले विचार करायला पाहिजे, पण ह्या वक्कर लोकांमध्ये नाही करायला, निवांत कुठंतरी जाऊन दाम विचार करायला पाहिजे. बस म्हणले मग कधी चालायचं? म्हणजे सकाळीच निघू. ते सकाळी निघले तर ते काही डोंगरावर गेले का? ते गेले समुद्राच्या काठावर, समुद्राच्या काठापासून गेले की समुद्र भयानक पाहिल्याबरोबर म्हणले आता इथं आपले विचार करायचा. मला तर सरा करा सुरुवात. त्याच्यात एक जण म्हणाला काय समुद्र आहे, आणि जितके पृथ्वीवर माणसं तितके पाण्यात जीव जंतू, जिंगेन बोंबलोन माशन कोण्या रंगाची बेनकेन बाबा बाबा बाबा. तो म्हणला मग तो म्हणला आता एवढं जर याच्यात धन सामत आहे, जर याला आग लागली ते कुठं जातील? कुठे जाते? त्याला विचार द्यायचा. तो म्हणला अरे येड पडेल काय तू?
पाण्याला कुठं आग लागतात हो मला माहितीये पण पण कदाचित मला का माहित नाही का पाणी पेटत नसतं म्हणून मला माहित नाही पाणी पेटत नाही पण जर पेटलं तर नाही का तो म्हणला त्याचा काय विचार करायचा पेटलं तर ह्या झाडावर जातील पाण्यातली नाही का दुसरा म्हणतो त्याचा काय विचार करायचा येईल का आपला दुसरा विचार करायचा ते लई लाग लागली ते झाडावर जातील तिसरा म्हणतो झाडावर झाला का ते काय म्हशी आहेत का विचार करणारे बुद्धिमान होते. म्हणजे आता याच्या परत करावं त्याला त्याला नका समजू हे कारभार आपला येऊ नाही का परमात्म प्राप्तीच्या व्यतिरिक्त जे विचार आहेत ते हेच येत आपले आणि त्या विचारात ते बसले का आपले त्या विचारात सतत त्याच विचारामध्ये असे आपले विचार आहेत आणि त्या विचाराने कोणाला सुख होईना विचार करणारा विचारूच नका पुन्हा त्याला जास्त अहम निर्माण व्हायला की नाही ह्या विचारामध्ये अशी आपली दहशत कोण करील केलं तर देव तर करीत नाही करतो देव पण त्याला तसा भक्त लागतो संत मात्र त्याचा भक्त नाही झाला त्याचं शिष्यत्व नका स्वीकारू तरी सांगतात ते शिष्य करून सांगतात का शिष्य न करता उलट ते लोकांना सांगतात शिष्य करू नका कोणाला सांगतात खऱ्या गुरुला मेघवृष्टीने करावा उपदेश पाऊस पडतो तसं धो 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 उपदेश करावा शिष्य करू नये मेघवृष्टीने करावा उपदेश पुढा बघ येणार आहे परी गुरुने न करावा शिष्य कारण का काऊन करू नये गुरुला शिष्य तो कसा निघून कसा नाही शिष्य केला की अर्धा गुरुला खाल्लं त्यानं त्याच्याकडून जे काही त्यानं शिष्यत्व सोडून काही करू लागला की अर्ध पाप गुरु दिला जन्म देणं कोणाला गुरुला नाही का आणि त्याच्या हातून चांगलंच क्रिया जर घडल्या तर गुरुला एक थेंबी नाही त्याची त्यालाच त्याच्याकडून सत्क्रिया पुण्य घडलं की त्याची त्याला पण त्याच्याकडून जर काही मार्गाने गेला तो सगळ्या त्याच्यात गुरु दिला लागतो पण शिष्य करून नरकाला जाऊ दे त्याच्यापेक्षा तुला पटतं का बाबा महाराज नेहमी सांगत असतात मी काय कोणाला बांधी तुला जर अनुभवाला येत असलं तर थांब नाही तर सरळ निघून जाईल तू मला बी बांधू नको मी तुला बांधित नाही दोघं मी मोकळ्याचे दाब पण तू बरोबर आहे सांगतात महाराज प्रमाणाला फार महत्व देतात मेघवृष्टीने करावं उपदेश तरी गुरुने न करावा शिष्य पण त्या कर्माचा दोष टाकतो वाटा पावे कर्माचा म्हणून अशी स्थिती होते पण संत शिष्य करून घेऊन सांगतात का नाही शिष्य न करता नाही का शिष्य न करता सांगतात आणि न करता सांगून जर लोक नाही ऐकू देत तर रागवतात सुद्धा बऱ्याच अभंगामध्ये ते तुम्हाला टाकून बोलले नाथ महाराज किती टाकून बोलतात तुम्हाला तर म्हणतात किती सांगू तरी काय बोलू आणखी नाही कधी बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील तुकोबारायांचं वाक्य नाथांचं काय माय गेली होती भूतापासून नाही का नाथांचं किती टाकून बोलतात ते कोणा करता त्यांच्याच करता तुमच्या मुखाला ज्यानं मोकळं होता येतं असं नाम जर येत नाही तर नाम घेणारी योनी कोणाची असते भूताचीच असते राक्षसाची असते पण भूत नाव ऐकत पण नाही भूताला नाव देवाचं ऐका वाटतं का म्हणून काय किती बोलतात नाथ महाराज जर तुम्ही देवाचं नावच घेत नाही तर काय म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी का अरे हरी नाही मुखाशी अरे मुढा ज्या नामाच्या साधनानं एवढ्या स्टेपला जाता येतं आणि संत म्हणतात पुढे येऊन बसला की तो नाम बी नाही घेतलेला असलं तरी चल होईल अभ्यास ऐकायला नाम घेऊनही म्हणतात काही इतके कोटी नाही कसा बी येऊन बस खटनट यारे शुद्ध होऊन या जावे जसा असतील तसा भक्त श्रवणाचे निशे वैसावे येऊनी मग साम्राज्य भुवनी सुखी ना दे नाही का म्हणून वैसदा संतांचे संगती कोळवाने कमळामध्ये संतांच्या पुढे बसल्याबरोबर देव कळाला संतांच्या पुढे बसलं की देव कळाला पण नुसता देव कळाला का आपलं कोणीच नाही हे बी कळालं आणि कोण नाही आपल्याला असं काय नाही कमून बसलं
आपल्या अंतकरणात काय काय नाही ठेवलंय आपण? काहीच नाही का आपल्या अंतकरणात? काय नाही आपल्या अंतकरणात ठेवलं नाही का? नाही का? देव ठुलाय का? काही देव वाटायचं ठुलं का? देव ठुलाय बर जवळच आहे का आपल्या ते? आणि देव जवळचा असतो अंतकरणात ठुला नाही. आणि ते तुमच्या आमच्या अंतकरणात ते जवळची कामी येतात का? नाही, अजिबात कामी येत नाहीत. नाही ते दिसतच नाहीत आणि ते आम्हाला नाही का? दणकट बनकट पोर आहेत पण काम पडेल एक हात मारलं तर हवं येत नाही. नाही का? कुंकड जाते तर दिसतच नाही का? याला बी हाका मारता येत नाही, त्याला बी हाका मारता येत नाही. ते जवळच असते, कधी होऊन जाते जवळच असते. नाही का? बऱ्या म्हणतात मदत चालता प्रयाण काळी आसक्ता न दिसत ती जवळ जवळ असून दिसत नाही ते. आणि यम दिसतो आणि ते दिसत नाही. आणि त्याला बाप दिसतो यम दिसत नाही. बघायची अशी तोंडी होती असते ना दिसत ती जवळी. मृत्तिके मृत्तिका कवळी शिवले शरीर एकटा झाला आता शरीराच्या बाजूला आहे ती बाजूला गेले. बरं शरीर होतं कसं तरी बैठकलं हे गेलं नाही इकडं कुठं गेलं हे पृथ्वीने घेतलं आपल्या वटीत. मृत्तिके मृत्तिका कोवळी आता एक मातीचं मातीनं घेतलं. आता ह्यो निघला बाजूला एकले वेळी संचिता ते आता पाठ्यासंग संचिते का काही ब्यालेशे संचित्या संचिताचा गठ्ठा त्याचा 5 प्राण 5 कर्म इंद्रिये 5 ज्ञान इंद्रिये आणि एक मन. 16 आणि 17वा निघला मेळा. आता ह्यो मेळा कुठे राहील तुम्हाला काय आहे का हिशोब? आता याचं निवेदन ज्या आईच्या गर्भात होणार आहे त्या आईचं संगोपन होऊस तरी यार कुठंतरी थांबणं इकडंच इकडं बाहेरच थांबावं लागतं त्याला. त्यावेळेस त्या आईला काही महिने होतील त्या गर्भाचा अवयवपणा घट्ट व्हायला झाल्यावर याचा प्रवेश त्या गर्भामध्ये. नाही का? काय दशा होती हो. आणि त्या दशेला कोणाला समोर जावं लागत नाही. जे जे ध्यानात घेणार नाही त्याला समोर जावं लागतं. ध्यानात घेतलं की त्या दशेला जायचं की याची दशा वेगळीच आहे. वेगळीच ध्यानात घेतल्यावर याची दशा परमात्मा दशा आहे. ध्यानात नाही घेतलं तरी मी परमात्मा दशा आहे. कारण गर्भात केला तर मरत नाही. कसा मी गर्भातून आडवा तिडा येऊ द्या गर्भाचे तुकडे करून द्या तू मरत नाही हो. गर्भाचे तुकडे केल्यावर जीवाचं काय झालं? ते काहीच झालं नाही. पिंजून निघला तेव्हा आता पुन्हा दुसऱ्या गर्भाची तयारी. नाही का? अशी त्याची दशा होती. आणि ती दशा मिटावं असं संतांना वाटतं. संतांना काही सेवा घ्यायची का आपल्याकडून? ती दशा मिटाव ती मिटण्याकरता संत आपल्याला टाकून बोलतात. बऱ्याच स्वतःकडे बोट करतात महाराज तुम्हाला काही वाईट वाटत बरं म्हणून आता माझे नका वांग दोष करीतो उपदेश याचा काही. मी काही उपदेश करतो याच्या करताना माझे गुणदोष पाहू नका बरं. हा फार उपदेश करतो आणि फार आम्हाला बोलतो असं काही तुम्ही समजू नका. मी पण त्याच दुसरानच बोलत नाही कारण तुम्ही स्वतः स्वरूपानं परमात्मा आहात. माणूस समजता जन्मलेलो समजता मरणारे तरुण बालक समजता इतकंच नाही तर उपाध्याकडून श्रीमंत गरीब समजता. नाही का? काही शिक्षणाकडून उपाधिवान काहीतरी योग्यतावान कमी असलं की काहीतरी हीनवान काय काय म्हणून कोपऱ्यात बसायची तयारी याची. स्वतःला हीन समजत असला की कोपऱ्यात बसायची. आपली माता बघितलं तर 4 दिवसाचा हात नसला तर तीच कोपऱ्यात बसते का नाही? का सगळ्याच्यात मिरवते का? नाही ना. आम्ही तिच्यावर पाळी कोपऱ्यात असो महाराज अशा हीन जातीचे काही माणसे कोपऱ्यात बसणारे. हीन जातीचं समजतात व्यवहार हीन जातीचा त्यांच्या समोर आलाय ती गोष्ट वेगळी. नाही का? व्यवहार हीन दशेचा आलाय का ते हीन येत व्यवहार करून दर्जेदार जीवन जगावं कोपऱ्यात बसावं. व्यवहार करून दर्जेदार जीवन जगण्याची हीन दशेचा नीम नाही. ती दशा कशी आहे नाही का? पण असं उत्कृष्ट जीवन अरे संतांकडून याचा उकल होतो की याला सोडू नये मी. आणि संत याला सोडू नये तुम्ही असं म्हणून त्या करतात एवढे प्रयत्न करतात. पण जर तुम्हाला आम्हाला राग येत असेल संतांच्या बोलण्याचा तर राग मानू नका. तुकोबा राहिला आपल्याला स्पष्ट करून दाखायचं. मान दंभासाठी चरित असे कोणा आन या चरणा विठोबासी मान दंभ
याच्याकरता जर तुम्हाला मी छळीत असेल, देवाची शपथ घेऊन सांगतो, मला तुमचं काही नको, त्याकडून मान नको नको मान, त्याचा अभिमान बी नग, मान बी नग, आणि सोडी मी तू पणा तोच सुखी, असं स्पष्ट सांगतात संत बाबा. मला काही कोणाच मी मान घ्यायचा का? मान झाला तरी सुद्धा महाराज सांगत असतात. बरं, महाराज म्हणतात, अरे आपल्या तालुक्यातले 5-50 येडे जमा केली, कधी न आंघोळ करणारे, कधी न तोंड धुणारे, कधी न कपडे धुणारे, कधी न नख काढणारे, न केस काढणारे, असे जर 5-50 जमा केली जळमट, आणि एका जवळ 200 रुपयाचा हात तर त्याला, आणि सांगितलं अमुकराव वेतन सत्कार त्यांचा, एका सोयीने रांग धरा, त्याला पळून जावं वाटेल सत्कार होतो. पब्लिक फुल पोटफाने लोक बसले, आमदार खासदार, आणि त्याला बसले सिंहासनावर ही मंडळी हार घेऊन त्याच्या रागीला लागली. आता सगळ्या सत्कार करावा वाटेल का पळून जावं वाटेल, नाही का? आता तुम्ही हसायले, तसेच हे जळबट आहेत का कसे, काय हरून घ्या का, नाही का? ते कपड्याला जळबट येत, मनाला जळबट येत, वरून जळबट येत का आतून, ते वरून जळबट येत, आणि यायचा हार घ्यावा का त्याचा हार घ्यावा, काय येतात बाजार आहे की नाही? बरं, म्हणून संतांना मान वाटन की एका नाही का? मान दंभासाठी का, दंभासाठी करले तर सांगतो, पण कधी लक्षात येईल आपल्या, वार्ता एवढे टाकून बोलतात, पण आम्ही काय एवढे हिनेत का? अरे त्याच्यापेक्षा हिनेस तू, तू समजितो का? त्याच्यापेक्षा बी गदळ आहे का? तितकाच गदळ आहे, त्याच्यापेक्षा बी गदळ आहे. कधी स्पष्ट होईल आपल्याला? हे संतांच्या संगतीत आल्यावरच कळत असतं, नाही का? अशी आपली स्थिती आहे. म्हणून बाबा, मी काय मान आणि दंभ या दोन गोष्टी करता तुमचा असताना अपमान करीत नाही. मान दंभासाठी तसे कोणा जा, आन या विठोबाची, आन या चरणा विठोबाची, देवाचे चरण शपथ घालून सांगतो बाबा. आणखी एक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे देवाची शपथ तर घालून सांगायले, पण ते म्हणतात बाबा इतकं सोपं साधन वेदानं पण नाही सांगितलं, ते मी सांगतो तुम्हाला, नाही का? यावी ना असं तर अनेक साधन वाहत असे हा ना विठोबाची, बाबा वेदानं सांगितलं तरी अवघड चुकड असेल. मी तुम्हाला असं सांगतो की इतकं सोपं सांगतो की याच्यापेक्षा कोणतंच सोपं नाही. चलता चलता काम करता करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम, आणि परिणाम जाईल भवश्रम. भवश्रम काय लाधा साधी गोष्ट आहे का महाराज? समाधी लावलेल्या माणसाचा भवश्रम बाजूला जातो, समाधी घडी की पुढा येतो ना पुन्हा. आपण तर नेहमी भवश्रमात कठीण, नेहमी भवश्रमामध्ये महाराज. अरे ते योगी आता पिता करून समाधी लावतो, साधी गोष्ट नाही योग्याची. हा, त्याने काय काय केलेले अष्टांग साधना केलेले, यम नियम किती कडक येते. यमाचे 5 साधन आहेत, नियमाचे 5, नाही का? हा, ते 10 साधने केलेली असतील. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. इतके कुटाने करतो ते समाधी लावतो. समाधी लावूस तरच त्याचा व्याप बाजूला होतो. हो सागर कधी कधी बसतो समाधी तोपर्यंत. समाधी उघडणं ते मधात शिरणं सहज झाले आपल्यासारखी. जागृतीतला जसा माणूस आहे तसाच संन्यासाची समाधी उघडली की बस दोघांत काही फरक नाही. एवढ्या प्रक्रिया करून हा, आणि जरी या संतांच्या संगतीत राहिले तुम्हाला प्रक्रिया करायची गरज नाही, समाधी लावायची गरज नाही. सहज समाधी समाधी हरीची बस समत्व ध्यानात आलं पाहिजे सगळ्यात. पण त्या समसुखा वाचून समाधी हरीची समसुखे भीन न साधेल दान द्वैत बुद्धी. महाराज द्वैत बुद्धी द्वैत जरासक्ती नाही. आणि आम्हाला तर सगळं द्वैताचाच भरणं वाटायला. हो बाबा द्वैताचा भरणं आहे, पण खरं नाही राजा. त्या द्वैतामध्ये एकच खरं आहे का दोन्ही बी खरे आहेत? एकच. स्वप्नामध्ये मौतीला गेले किती लोक होते. मोठा माणूस होता महाराज, ते प्रेत उचललं ना तितकं लांब बाळा होता द्यायचा, पण ते जे काय त्या तिथरोग पाहिलं तर माग तसेच लोक तिथरोग.
पायान माणसं माग पायी काही लोक पाय लो सोहळाय बाबा. हा काय माणूस एवढं काम केले चांगले यानं. कुठं राहिलं वसन वाटा, कुठं राहिलं गाव, तरी लोक माग आहेतच. अशी मौत व्हायला पाहिजे. कोणाची? त्याची का आपली? ज्याची झाली त्याची काय किंमत द्याले मौतीला. आणि हा कार्यक्रम चाललाय स्वप्नात. पुढे चाललाय स्वप्न. काय पब्लिक आहे महाराज. सगळ्याच्या हाताने हार येत, फुलं उधळी चालले. तिथे सरपंच सगळे नारळ गावरान तूप खोबरे हे सगळं तिथला बारदाना तसाच पाहायला येत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर बाबा बाबा एवढा खर्च कोणी केला असेल, इतकी मंडळी कुठून आली असेल. आणि आता यायची सोय वापस गेल्यावर चहा पाणी यायची वाहन कुठं असतील. हे कसे काही एवढाले जे लोक आहेत हे कसे आले, हे पार्किंग कुठं असेल यायची, वाहनाची पार्किंग यायची सगळी व्यवस्था पाण्याची हे ते कुठं असेल नाही का, कुठं असेल एकटेच होते. एकटेच होते वाहन हेच झाले. वाहन होईलच का, पण ते प्रयत्न हे झाले. मग तिला आलेले हेच आणि मग ज्याचे ते बी हेच. सगळा ह्यो झाला. स्वप्नीची ती विचित्र शैना. मी तर झालो होतो नारायण. अजून स्वतःचा अनुभव सांगतो बरं. अशी स्थिती आहे. पण किती इतके का द्वैत हे का एकच होत? एकच होत. एकात अनेक भासते असले तरी पण एकच होत. एकच अनेक. एक हरिनाथ मानतात. एकच अनेक. एकच अनेक झाला. आणि अनेक झाला तेव्हा एकाच बिघाड नाही झाला. एक जशाला तसाच राहून झाला. एकची अनेक एक हरी असं हे आपल्याला इतक्या सोप्या भाषेत सांगतात. पण आता आपल्याला अवकाश आहे का, वेळ ऐकायला वेळ देतो का आपण, नाही का? या वेळाला जर आपण समोर जर गेलो तर संतांचं बोलणं आपल्या लक्षात येईल. आणि खुदच कळून येईल की संत काय आपल्याला टाकून बोलत नाही. आपल्या करता बोलतात. येतो हिताचा कळवळा टाकून बोलतात. महाराज तेही सांगत असतात, अरे आई जर म्हणली मेल्या सावलीत मर, म्हणत नाही का आई, नाही का? सावलीत मर म्हणल्यावर आता तुम्ही त्याचा अर्थ काढा. सावलीत मेलेलं बरं आहे का उन्हात खेळलेलं बरं आहे? उन्हात खेळायला बरं ना उन्हात खेळलेलं. ती म्हणते मेल्या सावलीत मर. त्याच्या पाठीमाग काय अर्थ असतो बा? त्या उन्हातल्या पेक्षा, उन्हात खेळल्यापेक्षा सावलीत नाही, त्याच्या मागे तिचं प्रेम असतं, नाही का? की तू काय कर, सावलीला खेळ. तसं साबूत जरी आपल्याला टाकून बोलत असते तर त्यांचा तसा उद्देश नसतो. पण तुकोबारा देवाची शपथ घालतात हो. पण तुकोबारा म्हणतात आन या चरणा विठोबाची. पुढे म्हणतात तुका म्हणे हात तोड ठाले, तुका म्हणे हे तो ठाले पांडुरंगा, काय कळे जगांतरीचे, नाही का? आम्ही जे काही बोलतो ना ते खरं देवाला माहिती. काय माहितीये जगाला? आतलं जगाला माहितीये का? आणि आतलं कोणाला माहितीये? देवाला. आपल्या मी कसा बोलतो हे आतून बोलतो. आणि आतलं माहितीये देवाला. लोकांना आतलं माहितीये का बाहेर वालीतून पडलेलं दिसायले? बाहेरलं माहितीये लोकांना, बहिरंगी आहेत सगळे. अंतरातून तुकोबाराय बोलतात. काय कौशल्य तुकोबारायचं, तिची अभंग रचना केली. कोणत्या कोण्या कोपऱ्याला सोडून नाही त्यांनी. सगळीकडून आपल्याला जाग करायचे प्रयत्न करतात. आणि इतका झोपी गेलेले महाराज इतका घोरायला लागला. त्या घोरण्यातून आव म्हणतो, उठतो म्हणतो, पुन्हा त्याला डबल स्वप्न पडतो मी उठलो म्हणून, नाही का? डबल स्वप्न पडतो मी पोथील जातो रोज म्हणून. आता काय हे, नाही का? उठलो म्हणून जेव आलं म्हणून पुन्हा डबल स्वप्न पडलं, नाही का? स्वप्न पडलं का ते का जागृती आली का स्वप्नच होतं ते? स्वप्नच होतं. इतकं खरवडून जागा व्हायला पाहिजे. आणि असा जागा झालेला माणूस कधीच त्याला भेवच वाटणार नाही, कशातच भेव वाटणार नाही. जागा असलेला बरं, झोपेतल्या माणसाला भेव आहे, नाही का? झोपेत ते 10 बी असले तर एक चोर जागा असला तर 10ला उभे देणार नाही. चोर जर जागा असला ना त्या 10च्या उशाला उभा राहिला तर एकाला उभे देणार नाही, कारण तो जागा आहे, नाही का? आणि 10 चोर येऊ द्या, एकच जागला जागा असता 10 चोराचा दम नाही त्या सगळ्या जागीवर घाव घालायचा दम नाही. आमच्या यत्नापूरला एक कथा सांगत असत, म्हणजे ते झालेली खरी हकीकत सांगत असत.
निपुत्री होते त्याला संत नव्हती. असं एक घर बुडीत घर आहे आणि ते काही जास्त काळातलं नाही, आमच्याच काळातलं होतं. आता त्यांना संतती नव्हती. एक नंबर त्यांचा पार लगे यातल्या पुढच्या वरतल्या भागाला. आता वरतल्या भागाला होता म्हणल्यावर ते जायचे का त्या काळात कापसाला चोर असायचे आणि कापस गावरान असायचे. तुरीचे पाटे आणि कापस कर्ण फुटलेला आणि चोरानं बघितल्यावर 10-12 चोर जे आले महाराज सगळ्यांनी पाटे धरले चांगलं टिपून आणि हे एकटच. आता इतकं हुशार होतं ते म्हातारं मळ्यावर बसलेलं आणि त्यानं पाहिलेकडे हे 10-12 जण येत आणि आता 10-12 जण येत आणि चोर तिकडच्या गावाचे याच्या मळ्यापासून बी खालतं आले ते याचायला. याला आरडून पळायचं म्हणजे याच्या अंगावरून जाणार ते पळून याला मोकळं सोडून जातील का महाराज. त्याला हिंमत धरली नुसतं मळ्यावर केलं. फक्त तुम्ही आपल्या आपल्या जागेवर राहा, हे कुठं जात नाही. कोणाला म्हणाले ते फक्त तुम्ही आपल्या आपल्या जागेवर उभा राहा, सरळ अंगावर येते ते अजिबात खाकरायचं नाही खोकरायचं नाही काय नाही ते एकटंच मळ्यावर. त्या 10-12 जण वाटलो अरे काले गावात ते काय केलं महाराज ते आल्हाद वाटे टाकले पाट्याला आणि कसे बसत 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 गेले बाजूला एका साईडनं की चुकून गावाचा धोके चुकून ते वाईच्या साईडनं ते निघून गेले महाराज. ते सगळे गेल्यावर मग याला 2-3 वाजता वाटू लागलं की हे पुन्हा येऊन हाणतील एकटाच आहे. ते गावात आलं. गावात आणून 4-2 जण गेले सगळं कापूस टाकून गेले. ते कोणी बोंड नाही एकटंच होतं जाग होतं ते जाग होतं म्हणून जमलं. नाही तर एक जण त्याच्यापाशी उभं राहिला असतं तर काम झालं असतं नाही का. नाही हे सगळे जागेच आहेत झोपलेले कसे येत झोपलेले नाही का. भांडारी करणारे देव पूजा करणारे श्रावण महिन्यात ते पंचायती महिन्यात ते झोपलेले आहेत का जागे येते सगळे आणि झोपलेले जे तर झोपून बेजार काढले का जागून. आता सांगा तुम्ही आपल्या तरी माणूस जर भरणारा असला तर झोपेच नाही आणि बराळणारा असल्यावर तर तासच काम नाही. मग आता आपल्याजवळ बराळले झोपायले ती बराळले म्हणून बराळलेले माणसं कधी कोणाला आधी सोयीनं झोप येऊ देणार नाही. जागूच काय पण झोप आमचे पाहुणे तुम्हाला भरतात ते मुक्कामाला असले की आधी गेलं कारण स्वभाव द्यायचा आणि ते उठून कडक होते ती कधी घोरलो नाही. कारण भरलेल्या माणसाला काही घोरणं कळत भरलेल्या माणसाला घोरणं कळतं का. कारण ते जागा झाल्यावर घोरणं बंद होत आणि जो घोरणं कधी सुरू होत झोप लागल्यावर. आता घोरणं यायचं झोपीत चालू आहे का कसं आहे झोपीतच चालू आहे. जाग्या माणसाला बेजार करतात ते. संतांच्या संगतीत काहीही करीत आहोत पण संतांच्या संगतीत करीत जात आहोत. संतांच्या संगतीमध्ये केलेला संसार परमार्थ आहे म्हणा. संतांच्या संगतीत केलेला संसार परमार्थ आहे आणि मूर्खाच्या संगतीत केलेला परमार्थ संसार. गुरुजींचे वाक्य मूर्खाच्या संगतीत केलेला परमार्थ काय आहे संसारच आहे आणि संतांच्या संगतीत संसार केलेला परमार्थ करतो संसार सिद्धच होत नाही होऊच देत नाही का. म्हणून त्या संसाराला तर ते झालाच वाण दिसलाय सिद्धा व्हायचा तरी ते म्हणतात अवघाचा संसार सुखाचा करील आनंदे भरीन तिन्ही लोका. अशी त्यांची भूमिका असल्यामुळं सर्वांना त्या भूमिकेवर ते नेतात. त्या भूमिकेवर नेले की आपलं काम झालं. मग संतांचा राग बी येणार नाही लोभ भी वाटणार नाही संतांना सोडावं वाटणार नाही आणि संत भक्त दोन बी राहणार नाही एकच होऊन जाईल. अशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावा या हेतून अभंग लिहितात. पण लिहित असताना आपल्या उद्गाराकडे कोणी गैरशब्द असणाऱ्या रीतीनं पाहू नये. आजच्या अभंगामध्ये वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा काय कळे जगा अंतरीचे मानदंभासाठी चैतसे कोणा आनया चरणा विठोबाची कुंडली माऊली ज्ञानी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज